कोणता 5 पॉईंट कोणता आहे मला लक्षात आलं 5 पॉईंट पण राहिलेला म्हणजे बरोबर होतं ना मग. अच्छा हे दुसरं राहिले का ते राहिले का खालचं वरचं झाले का पण ठीक आहे हे करायचं का 2a प्लस b सॉरी 2a प्लस b ब्रॅकेट क्यूब मायनस 2a मायनस b ब्रॅकेट क्यूब हेच आहे की नाही हेच आहे का लक्षात पहिले एवढंच बघा हे काय ते फॉर्म्युला आपला सांगा a प्लस b ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू a क्यूब प्लस बोला 3a नाही डायरेक्ट फॉर्म्युला लास्ट फॉर्म्युला a क्यूब प्लस b क्यूब प्लस 3ab कंसामध्ये a प्लस b व्हेरी गुड a मायनस b ब्रॅकेट क्यूब सांगा a क्यूब मायनस b क्यूब मायनस 3ab मायनस a मायनस b इज देयर एनी प्रॉब्लेम हे काय झालं a आणि हे काय झालं b हे काय झालं a आणि हे काय झालं b चला पहा फक्त एवढ्याची मांडणी करू एवढ्या कलर मध्ये सांगा काय आपण मुलात काय आलं पुढे गेला हा a क्यूब काय आलं बेटा a क्यूब प्लस पुन्हा काय तर बोला b क्यूब a क्यूब प्लस b क्यूब प्लस 3 a ची किंमत किती आहे बेटा 2a b ची किंमत किती आहे b कंसामध्ये a ची किंमत काय आहे 2a हे काय बेटा b हे काय आहे b पुन्हा काय करायचं बेटा कंस काय करायचं बंद कलर चेंज करतो आता एवढं बघा मायनसला काही छेडछाड करू नका बेटा सेम आता सांगा काय करता सेम फॉर्म्युला हा येतो ना काय तो सांगा हे झाला a क्यूब मायनस b क्यूब मायनस 3ab कंसामध्ये काय येते बेटा a मायनस b कंसात काय येते a मायनस a मायनस काय अडचण कोणाला बेटा दोनचा a क्यूब आहे ना स्क्वेअर केला a क्यूब किती 8 चा 2 चा क्यूब 8 b क्यूब 3 दोन्ही 6 ab कंसामध्ये काय बेटा 2a प्लस b 2a प्लस b सेम किती ते सांगा 8 a क्यूब मायनस b क्यूब हे किती आलं बेटा 6ab कंसामध्ये काय आलं 2a मायनस b 2a मायनस b 8a क्यूब बघा चला रे b क्यूब 6 1 6 सांदोली हे काम करतो ऍज इट इज होतो काहीच करणार तू काय ऍज इट इज काय सांगा 6ab कंसामध्ये काय बेटा 2a प्लस b कंसामध्ये काय आहे 2a प्लस b मायनस प्लस इंटू मायनस मायनस इंटू मायनस प्लस त्याचं गुणाकार होतं ना मायनस इंटू मायनस काय रे प्लस आता मायनस इंटू मायनस परत काय होते प्लस 6ab कंसामध्ये काय बेटा 2a मायनस b 2a मायनस b कुणाला काय असं इतकं काय असं नाही का नाही आता थोडं जरा बघावं काय गणितात काय दिसायला त्या ठिकाणी बघा तुम्हाला काय दिसायला 6ab किती झाले सांगा बरं का 12 6ab किती झाले आता सांगा हे प्लस आणि मायनस राहते का जाते गेलं b क्यूब किती क्यूब होतात 2b क्यूब हा इथला b क्यूब आणि इथला b क्यूब किती झाले सांगा बेटा बोला चला किती झाले 2b क्यूब प्लस हे 6ab किती झाले बेटा 12ab कंसामध्ये काय येते 2a प्लस b कंसात काय येते 2a प्लस b त्याच्यात काय 2a 1 प्लस ते मायनस आहे का मग काय जमणार आहे थांबतो याच्या कटला काय सांगा उरलं काय सांगा b क्यूब त्याचा गुणाकार हे केला करा 12 a चा a into a काय येते बेटा a स्क्वेअर b 6ab into b काय येते 6ab into b मायनस मायनस मिटला हे काय झाले प्लस
हे बी क्यूब 6ab इंटू 12a म्हणजे 12a स्क्वेअर बी 12a स्क्वेअर बी मायनस प्लस इंटू मायनस मायनस 6 बी चा स्क्वेअर कशाचा स्क्वेअर बी चा स्क्वेअर. आता तुम्ही बोललो बी क्यूब आणि बी क्यूब किती होता सांगा बरं का. 2b क्यूब किती होता 2b क्यूब. आता हे किती आलं 12a स्क्वेअर बी किती आलं बेटा 12a स्क्वेअर बी आणि इथे किती आहे 12a स्क्वेअर बी 12 12 किती झाले सांगा 24a स्क्वेअर बी 6a इंटू बी बी काय होतं बी स्क्वेअर एक बी बी काय होते बी स्क्वेअर. आता मला सांगा हा इथला प्लस आहे आणि इथला काय सांगा बरं काय होतं इकडे बघा इथला प्लस आहे इथला काय सांगा मायनस प्लस ab स्क्वेअर मायनस ab स्क्वेअर राहते का जाते गेला राहते का जाते जातो. तसं तर आपण इकडे घेतलं 12 1 12 बाजूने किती केलं 24 केलं. आता हे तर 6ab स्क्वेअर आणि 6ab स्क्वेअर हे बी गेला उरलं काय मग फक्त सांगा 2b क्यूब प्लस 24a स्क्वेअर d जर वाटलं तर दोन कॉमन काढता येतं b क्यूब प्लस 12a स्क्वेअर b. उत्तर काय चेक करायचं आन्सर बघायचं आन्सर कोणता आहे काय काढायचं आन्सर किती बनते किती वाजलं आले की बरोबर आहे की आले की 24a स्क्वेअर बी प्लस 2b क्यूब आले ना आले की करेक्ट. परत एकदा सांगतो ऐका काय काळजी करू नका एकदा लास्ट एक वेळेस सांगतो ऐका काही डोकं लावायची गरज नाही काही नाही लास्ट एक वेळेस सांगतो. फॉर्म्युला तर लक्षात बसला ना सर्वांच्या ते बघायला चला सांगा काय फॉर्म्युला a क्यूब डायरेक्ट करू का आता पहिला काय ते हा एवढ्याचा बरं का सांगा a क्यूब प्लस b क्यूब प्लस 3ab कंसामध्ये काय बेटा a प्लस b. इज देयर एनी प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम. मायनसला मायनस सांगा ते काय येते a क्यूब मायनस हा b क्यूब मायनस 3ab कंसामध्ये a मायनस b कंसामध्ये काय येते a मायनस b. कोणाला काय स्प्लिट करत 2 चा क्यूब किती येते 8 a क्यूब b क्यूब 3 1 3 3 दुनी ab कंसामध्ये काय येते 2a प्लस b 2a प्लस b मायनस सेम 8a क्यूब मायनस b क्यूब 3 1 3 3 दुनी 6ab कंसामध्ये काय येते 2a मायनस b 2a मायनस b. आता बघा हे काय आलं 8a क्यूब प्लस b क्यूब एवढ्याचा गुणाकार एवढ्याला करावा लागेल का नाही रे मग काय येते सांगा 6ab इंटू काय येते 2a इंटू काय येते 2a सिम्बॉल काय प्लस परत सांगा 6ab इंटू काय येते b 6ab इंटू काय येते b झाला का गुणाकार मायनस त्याचं सेम 8a क्यूब मायनस b क्यूब मायनस सेम काय ते सांगा 6ab गुणिले काय येते 2a. आता मायनस इंटू मायनस काय आहे सांगा प्लस इथे काय आहे 6ab इंटू काय येते b कसं काय मायनस इंटू मायनस मी काय केलं प्लस म्हणून 6ab इंटू काय केलं मी तिथं b केलं. आता पुढे काय ते सांगा आता मला सांगा हे झाला a क्यूब प्लस b क्यूब प्लस 6a 6 कसा असेल किती बेटा 12 a इंटू a काय ते a स्क्वेअर b 6a b इंटू b काय ते b स्क्वेअर हे काय ते 8a क्यूब मायनस इंटू आता इथे काय प्लस आहे इथे मायनस आहे आता इथे मी काढले आहे ह्याला जर एक मिनिट ह्याला जर मला सेपरेट करायचं असेल पूर्ण करायचं असेल तर हे काय करावं लागेल सिम्बॉल मला आता चेंज करावं लागतील करावं लागेल का नाही मला एवढं सांगा. आता हे काय झालं बेटा मायनस आता मायनस इंटू मायनस काय होते बोला प्लस मायनस इंटू मायनस काय होते प्लस 6 6 साइन किती बेटा 12 a इंटू a काय येते a स्क्वेअर b. आता मला सांगा इथं मायनस इंटू प्लस काय होते मायनस सांगा 6a इंटू काय येते बेटा b स्क्वेअर. आता कटवा कटवीचा कार्यक्रम करा सर्वांनी बेटा 8a क्यूब
ठीक आहे, प्लस 6ab² मायनस 6ab². आता उरलेलं सांगा काय काय उरलं मला. b² आणि b² काय झालं सांगा बरं का. b³ आणि b³ काय झालं 2, एक उरला b³ आणि इकडे काय उरला b³. इथे b³ उरला आणि इथे काय उरला b³. उरलं काय सांगा 12a²b आणि इथे सुद्धा काय उरलं सांगा 12a²b. b इथं काय नसतं म्हणजे किती असते 1 म्हणजे किती झालं बेटा हे 2b³ 12 1 12 12 दुनी 24 12 1 12 12 दुनी एवढं उत्तर का वेगळा बघा एकदा. एवढंच असतं कार्यान्वयाच्या पलीकडे. एवढंच का वेगळं आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम सर. हॅलो हॅलो नाही होत जमलं नाही. चला झालं बेटा काय असेल त्याचा का नाही हे नाही हेंडगा 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 हे दुसरा का 3r 3r हाँ माइनस 2k ब्रैकेट क्यूब प्लस 3r माइनस का प्लस है प्लस 2k ब्रैकेट एवढं आहे का. आपली पद्धत काय पद्धत आहे सांग. बोला 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 हा फॉर्म्युला आपला काय a माइनस b ब्रॅकेट क्यूब काय ते सांगा सर. a माइनस b ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू a क्यूब माइनस b क्यूब माइनस 3ab इन ब्रॅकेट a माइनस b. दूसरा a प्लस b ब्रॅकेट क्यूब आहे बरं काय बरोबर a क्यूब b क्यूब प्लस 3ab कंसात a प्लस b. कोणाचं काय दुखलं का विशाल काय दुखलं नाही ठीक. चला तूच का फॉर्म्युला होता आता बघा ह्याला बघा पहिल्याला a माइनस b क्यूब आहे म्हणजे काय ते a क्यूब बोला माइनस b क्यूब माइनस 3ab कंसामध्ये a प्लस माइनस सॉरी a माइनस ठीक आहे. म्हणजे सिंबल काय बेटा प्लस प्लस राहिला आपली बाहेर झालं सिंबल बदलायची गरजच नाही पुढच्या साईडला आपल्याला. आता प्लस काय पुढे सांगा बरं का. हा बोला बोला हे काय ते a क्यूब प्लस b क्यूब प्लस 3a इंटू b प्लस सॉरी कंस इंटू a प्लस b झालं का रे. आता काय करायचं सांगा 3 चा क्यूब किती येते 27r क्यूब 2 चा क्यूब काय येते 8k क्यूब 3 1 3 3 2 6 3 9 9 1 9 9 2 18 rk 18 काय rk कंसात काय बेटा 3r माइनस 2k प्लस 3 चा क्यूब परत सांगा किती येते बेटा 27r क्यूब 8 2 चा क्यूब काय येते 8k क्यूब त्याचा परत सांगा 3 3 9 9 1 9 2 9 1 9 2 18 त्याचा काय तिकडल्या साईडला सांगा मध्ये ऍज इट इज ठेवा काय 3r प्लस काय येते 2k 3r प्लस काय येते बेटा कुणाला काढायचं नाही कितपर्यंत ठीक आहे. त्याची काही गरज नाही हे कसं काय गरज नाही आपल्याला सांगा बरं. कारण इथं सिंबल कोणता होता मायनस काढल्यावर काय करावं लागलं असतं सिंबल चेंज करावं लागले असते. काय करावं लागले असते आपल्याला सिंबल चेंज करावं लागले असते. चला पाहता बेटा हे बघा 27r क्यूब माइनस 8k क्यूब नीट बघा बेटा इथे इथे कटून टाकतो दिली जादू लावला हे बघा हे किती आहे सांगा माइनस 18rk नीट बघा रे खोबा तिकडे बघ माइनस 18rk कंसात काय बेटा 3r माइनस 2k
इथं काय प्लस 18 RK के कुठे गेला इथं प्लस काय बेटा 18 RK दाखवू का तुम्हाला इथं 2 इथं के राहिली की घ्यायचं प्लस काय बेटा 18 RK मायनस 18 RK प्लस 18 RK कंसात दोघांच्या बी सेम आहे का वेगळ्या बघायला बेटा वेगळं आहे नाही होणार ठीक आहे आता चला करा हे किती झालं 27 R³ मायनस 8K क्यूब मायनस 18 गुणिले 3R करावं लागेल का रे करावं लागेल 18 RK गुणिले किती बेटा 3R मायनस इंटू मायनस काय ते प्लस मायनस इंटू मायनस काय ते प्लस 2K इंटू काय ते 18 RK 2K इंटू काय ते 18 RK प्लस सांगा इकडे पुढं ते किती आहे 27R³ प्लस किती 8K क्यूब सेम आता चोरी काय करावं लागेल 18 RK गुणिले किती R करावं लागेल 3R सेम काय करावं लागेल सांगा इथं 18 RK गुणिले किती करावं लागेल 2K गुणिले किती करावं लागेल बेटा 2K चला सांगा मग आता 27R³ मायनस 8Q 18 1 18 18 2 36 18 काय ते बोला बेटा 54 काय ते RK R इंटू R काय ते R स्क्वेअर R इंटू R काय ते बेटा सर R इंटू R कुठे दिसलो तुम्हाला इथे करा R इंटू R काय ते R स्क्वेअर K इंटू K काय ते K स्क्वेअर 18 1 18 18 2 काय बेटा 36 K इंटू K काय ते K स्क्वेअर किती आहे 27R³ 8K क्यूब 18 1 18 18 2 36 18 ते किती बेटा 54 R इंटू R काय ते R स्क्वेअर K 18 1 18 18 2 36 K इंटू K काय ते K स्क्वेअर इंटू R काय काय सारखं वाटलं बघा त्याच्यात बेटा 27R³ 27R³ आहे का तुम्ही सारखं 27 1 27 27 2 काय बेटा 54 R³ मायनस 8K क्यूब प्लस 8K क्यूब राहते का जाते गेला मायनस 54 R स्क्वेअर K प्लस 54 RK स्क्वेअर K राहते का जाते गेला आता हे जाणार नाही बरं का हे काय आलं मग सांगा 36 RK क्यूब प्लस काय ते तिकडं 36 K स्क्वेअर R 36 काय बेटा K स्क्वेअर एवढं सारखं चेक करायचं प्लस 72 बेटा मागच्या मिनिटात तिथे एंडिंगला बघा बरं का काय गडबड झाली का ऐक तो का नीट बघा 36 इंटू 36 बघू आपण एक मिनिट 18 1 18 18 2 36 ठीक आहे ए पाहिजे नीट बघा इथं थोडं गडबड झाली नीट पाहायचा इथं बघा एवढ्यात बघा आणि इथं बघा 18 1 18 18 2 किती बेटा 36 R ला R K इंटू K काय येते K स्क्वेअर हे बरोबर आहे इकडे बघा 18 1 18 18 2 काय येते बेटा 36 मग इथं काय येते K इंटू K काय येते K स्क्वेअर इंटू R दोन्हीकडे बी सेम आहे इथं काय येते K स्क्वेअर इंटू R 18 1 18 18 2 36 K स्क्वेअर इंटू काय बेटा R आता मला सांगा दोघांचा कसा आहे बेटा सेम आहे सेम राहिल्यावर दोघांची काय होईल सांगा बरं का ऍडिशन 36 1 36 36 2 72 R इंटू काय येते K स्क्वेअर R इंटू काय येते एवढं सारखं वेगळं बघा आता हेच आहे ना थोडं खाली वर राहते पण ते किंमत सारखी आहे का बघा किंमत सारखी आहे ना हे तुम्ही कमीत कमी 5 वेळा सोडवलं पाहिजे 1 2 होणार नाही कमीत कमी 5-10 वेळा सोडवा तर तुम्हाला कुठं जमल कारण त्याच्यामध्ये पूर्ण डीप मध्ये कन्सेप्ट क्लिअर होऊन जाते तुमची पूर्णपणे पुढचा गणित कोणता सांगा मोठ्या का बारीक बघू इकडे चारच गणित का 4a minus 3 bracket q minus 4e plus 3 bracket q सेम आहे त्याच्यामध्ये चला सांगता का तुम्ही आता बोलत चला की माझ्या मागे फॉर्म्युला काय ते a minus b bracket q is equal to aq minus bq minus 3ab कंसात a plus b bracket q is equal to aq plus bq plus 3ab कंसात a plus b करू का डायरेक्ट मग सांगा
ए क्यूब प्लस नाही मायनस ना सॉरी बोला रे सर्वांनी बोला ए क्यूब मायनस किती बी क्यूब म्हणजे किती 3 क्यूब मायनस 3 इंटू ए इंटू बी कंसामध्ये काय येते बेटा ए मायनस बी मायनसला मायनस परत इकडे काय येते ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस 3 इंटू ए इंटू बी कंसात बेटा ए प्लस बी ए प्लस चला लक्ष द्या चारचा क्यूब सांगा 64 हे काय आलं ए क्यूब काय आलं बेटा ए क्यूब मायनस 3 चा क्यूब किती 27 3 1 3 3 2 6 3 3 9 9 1 9 9 2 18 9 27 9 चे किती बेटा 36 ए कंसात काय बेटा 4a मायनस 3 परत इकडे काय ते 64 ए क्यूब हा किती आला बेटा 27 हे किती आला 9 1 9 9 18 9 3 27 9 चौक 36 ए 4a प्लस किती बेटा 3 4a प्लस काय 3 सांगा 64 ए क्यूब मायनस 27 मायनस 36 ए कंसात काय ते 4a मायनस 3 प्लस इंटू मायनस मायनस 64 ए क्यूब प्लस इंटू मायनस मायनस 27 प्लस इंटू मायनस मायनस 36 ए कंसात काय ते बेटा 4a प्लस 3 त्याच्यामध्ये काय बदल केली कारण गुणाकारात आहे त्याच्यामुळे केली आता पुढच्या स्टेपला करू शकतो काय अडचण नाही त्या ठिकाणी आता ह्याच्यामध्ये काय करते ते पहिल्याच्या पहिल्या कटून टाकू कटला तर कटून नाही कटला तर ठेवून टाकून देऊ ठीक आहे बेटा आता सांगा हे किती आहे बेटा प्लस 64 मायनस 64 होते काय जाते गेलं मायनस 27 किती होते सांगा मायनस 54 किती होते बेटा मायनस 54 आता ह्याच्यामध्ये उरलं काय बघा मायनस 36 हे कॉमन इथे पण करणार नाही तसं आता बघा ह्याचा गुणाकार करावा लागेल मायनस 36 ए गुणिले कोणाला करावा लागेल 4a मायनस इंटू मायनस काय होते प्लस होते 36 ए गुणिले किती झाले बेटा 3 झालं किती झालं 3 झालं इकडे या परत मायनस मायनस इंटू प्लस काय होते मायनस 36 ए इंटू काय आलं बेटा 4a प्लस इंटू मायनस काय झालं मायनस 36 ए इंटू काय करावं लागेल 3 करावं लागेल काय करावं लागेल 3 हा झाला मायनस 54 आता मला सांगा 36 एक 36 36 गुणिले 72 72 च्या दुप्पट केलं तर किती येते 144 किती येते बेटा 144 ए स्क्वेअर 36 एक 36 36 गुणिले 72 36 3 किती 108 36 3 किती बेटा 108 हा ए 36 एक 36 36 गुणिले 72 मला गेले पाडा मला कुठे येते 144 किती बेटा 144 काय बेटा हा ए स्क्वेअर मायनस हे किती 108 पुन्हा ए काही सारखं काही वाटलेलं का बघा काही वाटणार गेले सर हे मायनस 54 ला मायनस 54 मायनस 144 मायनस 144 तो वजाबाकी करायला जातात वजाबाकी होणार तर काय होत आहे ऍडिशन म्हणजे किती आला बेटा मायनस 288 ए स्क्वेअर हा प्लस 108 हा मायनस 108 हा तो का जातो गेला उत्तर काय ते सांगा उत्तर येतं मायनस 288 ए स्क्वेअर मायनस 54 ठीक आहे हेच आहे का उत्तर चेक करा एकदा हेच आहे का चला पुढचं नेक्स्ट सांगायचं होतं तुम्हाला देऊ का 2 मिनिट करायला वेळ ट्राय करतो का ट्राय करतो का करा 5 मिनिट वेळ चुकलं तर काय फरक पडणार चुकलं
लवकर जरा वेळ आहे तेवढा आपल्याकडे. झालं का रे? काढलं का पण उत्तर बेटा? आलं? चला सांगा बरं का. ए क्यूब मायनस बी क्यूब मायनस 3 ए बी कंसामध्ये काय येतं बेटा? ए मायनस बी मायनस सांगा ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस 3 ए बी कंसामध्ये 5x प्लस 7y. पाचचा क्यूब सांगा 125. 7चा क्यूब बेटा 763 का मला माहिती किती बघ 543 का 7 7 49 ते बघा ते बघा 49 गुणिले 7 343 हा 300 y क्यूब मायनस बघा रे 3 5 हे 7 5 35 गुणिले 3 काय ते 105 105 x y कंसामध्ये 5x मायनस काय बेटा 7y मायनस ला मायनस सेम करा 125 x क्यूब 343 y क्यूब 7 5 35 105 x y कंसामध्ये काय ते बेटा 5x प्लस किती बेटा 7y 5x प्लस किती 7y हा किती आला 125 x क्यूब मायनस 343 y क्यूब मायनस 105 xy गुणिले याचा गुणाकार करना बेटा काय ते मायनस इंटू प्लस काय ते मायनस मायनस इंटू मायनस काय ते बेटा प्लस 105 xy गुणिले काय ते सांगा 7y गुणिले काय ते 7y मायनस मायनस इंटू प्लस मायनस 125 x क्यूब मायनस 343 काय ते बेटा y क्यूब प्लस इंटू मायनस काय ते मायनस 105 xy मायनस 105 xy इथे काय करू नका रे इथे करता नाही तर कारण काय गुणाकारात आहे 5x प्लस किती बेटा 7y करा आता हे किती आलं 125 x क्यूब प्लस आणि मायनस राहते का जाते सांगा बेटा जाते ना हा प्लस 125 हा मायनस 125 राहतो का जातो आता इथं बघा मायनस 343 आहे इथं मायनस 343 आहे दोघांची बेरीज होते किती होत्या सांगा 686 किती होत्या बेटा मायनस 686 y क्यूब 686 y क्यूब या दोघांचा प्रश्न मिटला याचा भी प्रश्न मिटला याचा भी मिटला आता मला सांगा मायनस 105 गुणिले 5 105 गुणिले 5 किती होते रे
525 किती होते बेटा 525 525 x इंटू एक्स काय ते सांगा एक्स स्क्वेअर y ला y 105 गुणिले 7 काय येते 735 किती येते बेटा 735 x ला x y इंटू y काय येते y स्क्वेअर मायनस इथे काय गरज आहे का घ्यायची आता नाही 343 घ्यायची का नाही कारण आपण केला ऑलरेडी आता उरला हा सेम मायनस 105 xy प्लस इंटू मायनस काय ते सांगा बरं का मायनस इंटू किती आहे 5x प्लस इंटू मायनस काय ते बेटा मायनस 105 xy गुणिले काय ते सांगा 7y मायनस 686 y क्यूब मायनस 525 x स्क्वेअर y प्लस 735 x y स्क्वेअर त्याचं काय येतं आता तुम्ही 525 x इंटू x काय येते x स्क्वेअर y मायनस हे किती येते बेटा 725 किती येते बेटा नाही 35 735 x y इंटू y काय येते y स्क्वेअर आता काही सांगत आहे का बघा याला तर पहिला लिहितो मी मायनस 686 y क्यूब हे बघा मायनस 525 आणि इथं मायनस 525 दोघांचं मायनस मायनस आहे म्हणजे काय होतं ऍडिशन पटत नाही 525 किती होते का 1050 किती होते बेटा मायनस 1050 x स्क्वेअर y x स्क्वेअर y आता काय सांगा हे आहे प्लस आणि हे आहे मायनस राहते का जाते गेला आणि उत्तर किती आलं तुमचं सांगा मग मायनस 686 y क्यूब मायनस 1050 x स्क्वेअर y वाटलं तर हे इकडे घ्या आणि हे इकडे घेतलं तर चालते काही अडचण नाही त्या ठिकाणी ओके अशा प्रकारे याला सोडवण्याचा त्या ठिकाणी काय करायचं प्रयत्न आपण त्या ठिकाणी करायचा कॉमन जर काढलो कॉमन काढलं तर लिहितो एकदा बघू आपण काही क्लिअर झाले का वाटले बघा बेटा कुठे खाली वरी झाल्यासारखं वाटायला लागले पण तिथं थोडं गणित वेगळं दाखवायला लागले तर एकदा आपण प्रयत्न करू थांबा इथून बाकी सूत्र काय नसेल बघा बरं काय बेटा समोर काय तिथं सांगा 125 x क्यूब 5 क्यूब किती आहे बघा बरं का इथे चुकलं तर पूर्ण चुकते 125 7 चा क्यूब किती आहे 343 आहे का पक्क हा आहे मायनस 343 y क्यूब मायनस किती आहे बेटा 105 xy गुणिले किती बेटा 5x मायनस इंटू मायनस काय होतं बेटा प्लस 105 xy इंटू काय येते बेटा 7y इंटू काय येते 7y मायनस ते काय येते 125 सांगा x क्यूब मायनस 343 काय येते y क्यूब मायनस 105 xy गुणिले कंसात काय येते बेटा 5x प्लस काय येते 7y ठीक आहे आता याला काय करणार तुम्ही सांगा बरोबर हा प्लस हा मायनस हा तो का जातो गेला मायनस 343 y क्यूब मायनस त्याचं काय येते बेटा सांगा बरं का 525 x इंटू x स्क्वेअर y प्लस 735 x y इंटू y काय येते y स्क्वेअर मायनस 343 y क्यूब मायनस हे किती येते 105 xy गुणिले काय येते बेटा 5x प्लस इंटू मायनस मायनस 105 xy गुणिले काय येते 7y काय येते 7y हे मायनस मायनस काय होते बेटा प्लस मायनस आता इथे काय मायनस 525 ठीक आहे स्टेप वाढव 25 x स्क्वेअर y प्लस 735 x y स्क्वेअर मायनस 343 y क्यूब किती येते बेटा 525 x स्क्वेअर y मायनस 735 x इंटू काय येते बेटा y स्क्वेअर हा प्लस आहे मायनस आहे कटला ठीक आहे उरलं किती बेटा सांगा बरं 643 ला पहिलाच काढला ना आपण इथे याची काही गरज नाही डबल घ्यायची मायनस 700 किती 86 y क्यूब किती येते 1050
एक्स स्क्वेअर वाय एवढंच आहे. ते काढ बरं का, डायजेस्ट काढ बरं का. हॅलो काय रे, लावला पाठवतो थोडं क्लासमध्ये हे दे रे मला थोडं यायला बघा 125 आले का बघा रे, 125 एक्स क्यूब आले का सांगा फक्त, आले का रे 125 एक्स क्यूब आलं. तर इथं गडबड झाली, -343 आणि +343 आलं. एकदा ट्राय करून बघू आपल्या इथं परत आपण. -125 बरोबर आहे. कशातलं गणित आहे अरे, कशातला आहे गणित हा? प्रॅक्टिस सेट 5.3. सांग 5 सर 5x हा हा पुढे सांग हा ओके. चला फटफट सांगा. a क्यूब बोला रे, a क्यूब माइनस b माइनस b क्यूब माइनस 3 ना रे 3 a b इन ब्रैकेट काय बेटा a प्लस का माइनस माइनस ये माइनस काय बेटा b प्लस आहे ना मध्ये सिंबल, आपण माइनस किती वाटला तर माइनस घेतलं तर तुम्ही म्हणाला उत्तर कसं शिकू शकतो. बघा आपण थोबाड स्कॅनर सांगत जावं असं प्लस घेतला मायनस घेतला म्हणून काय तोंडाच्या का झालं मी मला असं काय झालं वेगळा थोबाडाची सांगणार गेला हाल्याचं 1 2 पुस्तक बसलं 3 इंटू ए इंटू बोला ना बी कंसामध्ये काय ते पुन्हा बोल की ए प्लस चला 5 किती येते 125 एक्स क्यूब माइनस 343 वाय क्यूब 7 35 किती आले 105 बरोबर आहे बेटा 105 एक्स वाय कंसामध्ये काय येते 5x मायनस 7 प्लस याच्यात काही करायची गरज नाही 5 क्यूब किती येते बोला नाही 125 एक्स क्यूब 343 वाय क्यूब हे किती येते 7 35 105 एक्स वाय कंसात काय येते 5x प्लस 7y 5x प्लस 7y बघा बघा हा प्लस 125 हा प्लस 125 किती झालं सांगा बरं का 250 एक्स क्यूब किती झालं बेटा 250 एक्स क्यूब हा मायनस 343 हा प्लस 343 राहते का जाते गेला हा मायनस त्याला करावं लागेल थांबा चला याचा गुणाकार करा माइनस 105 एक्स वाय गुणिले काय करावं लागेल बेटा 5x माइनस इंटू माइनस काय ते प्लस 105 एक्स वाय गुणिले किती करावं लागेल 7y गुणिले किती y 7y प्लस इकडे सेम 105 एक्स वाय गुणिले काय ते बेटा 5x प्लस
105 XY गुणिले काय ते सांगा बरं का 7Y काय ते बेटा 7Y 250 250 घ्या 250 x क्यूब मायनस 105 गुणिले 5 काय ते सांगा रे 525 x इंटू x काय ते x स्क्वेअर y हे काय ते 735 हे काय ते x इंटू काय ते y स्क्वेअर हे किती येते 525 x इंटू x काय ते x स्क्वेअर y हे काय ते 735 x इंटू काय ते बेटा y स्क्वेअर मायनस प्लस होते का होते रे गेला किती उरला आहे 250 x क्यूब हे प्लस 735 हे प्लस 735 700 700 किती झाले 1400 आणि 35 35 70 म्हणजे किती बेटा 1470 x y स्क्वेअर एवढं सोपं आहे आपण एकच गडबड केलो काय गडबड केलं सांगा मग तिथं जर मायनस असतं तर उत्तर आपलं ते पण कसं होतं बरोबर होतं बरं का उत्तर काही वेगळं नव्हतं ठीक आहे बेटा आता सोडितो का 4 चे 4 बेटा